11th ॲडमिशन 2025-26 तर स्पेशल राऊंड 2चे फॉर्म सुरू झालेले आहे। स्पेशल राऊंड 2चे फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर बघू शकता, जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा कोणता तरी एक जरी कॅप राऊंडचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड आहे, तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करून तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट करून तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केले नसेल, आपण लास्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली होती की तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनमधून तुमचे सर्वप्रथम प्रोफाईल रेडी करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकता, म्हणजे स्पेशल राऊंडचा। तर सर्वप्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत। तर ज्यांनी या अगोदर फॉर्म भरलेला आहे किंवा त्यांच्याकडे आयडी पासवर्ड आहे, तुम्ही लॉग इनला क्लिक करा आणि त्यानंतर आपण करून घेऊया लॉग इन। तर यामध्ये तुमचा आयडी टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। तर बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसत आहे। तर यामध्ये आपला जो पार्ट 1 आहे तो पार्ट 1 आपला सेल्फ व्हेरीफाईड असलेला पाहिजे, म्हणजे तुमचा सुद्धा सेल्फ व्हेरीफाईड असेल, म्हणजे आपला जो पार्ट 1 आहे हा लॉक आहे। आणि त्यानंतर कॅप ऑप्शन फॉर्म बघू शकता, फिलिंग नॉट स्टार्टेड। तर फिलिंग स्टार्टेड झालेलं आहे, परंतु यामध्ये आपण भरलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे नॉट स्टार्टेड अशा प्रकारे दाखवत आहे। तर आपण संपूर्ण फॉर्म या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्यानंतर इथून अजून तुम्हाला ॲडमिशन मिळाली नाही आहे, नॉट ॲडमिट आहे, आणि तुम्ही यामधून कोणत्याही कोट्यासाठी इलिजिबल असेल तर तुम्ही तो सुद्धा फॉर्म भरू शकता। तर अशा प्रकारे ही अपडेट आहे। तर आता आपल्याला कॉलेजेसचे नाव ॲड करायचे आहे, म्हणजे तुम्हाला जेही कॉलेजेस पाहिजे आहे ते कॉलेज तुम्ही ॲड करू शकता। तर कुठून? इथून कॅप ऑप्शन पार्ट 2। तर इथून आपल्याला जेही कॉलेजेस पाहिजे आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स, त्या प्रकारे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आणि तुमचा पहिला फॉर्म हा म्हणजे पार्ट 1 सेल्फ व्हेरीफाईड असलेला पाहिजे, तरच तुम्ही कॉलेजेसचे नाव ॲड करू शकता। तर आता बघू शकता, तिथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याकडे 3 ऑप्शन आहे, ज्यामध्ये आपल्याला स्ट्रीम चूज करायची आहे, त्यानंतर ज्युनियर कॉलेजचे नाव टाकायचे आणि त्यानंतर सर्वात शेवटची स्टेप आणि इम्पॉर्टंट ती म्हणजे आपला जो फॉर्म आहे हा आपल्याला लॉक करायचा आहे। तर सर्वात प्रथम आपण जी आपली स्ट्रीम आहे ही चूज करून घेऊ। आपल्याला काय घ्यायचं आहे? आर्ट घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, त्यानंतर सायन्स घ्यायचं आहे। ते तुम्ही आता फिक्स करून घ्या, तुम्हाला कोणत्या स्ट्रीमला ॲडमिशन घ्यायची आहे त्याप्रकारे आपल्याला तिथून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला 10वीमध्ये मिळालेले मार्क्स तुम्ही बघू शकता, तुम्हाला कोणती स्ट्रीम पाहिजे आहे अशा प्रकारे यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, तिथे चेकबॉक्स दिलेला आहे, इथे क्लिक करा। आर्ट आहे, कॉमर्स आहे, इथून कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे आहे, सायन्स आहे, आम्हाला सायन्स घ्यायचं आहे आणि इंग्लिशमध्ये घ्यायचं आहे, म्हणून इथं सायन्सवर क्लिक केलं आणि इंग्लिशवर क्लिक केलं। त्यानंतर सर्वात इथे तुम्हाला खाली सेव्ह अँड नेक्स्टचा क्लिक आहे, बघू शकता स्ट्रीम अँड मीडियम इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे लिहून येणार। त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नेक्स्ट स्टेप येणार, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजची इन्फॉर्मेशन, जसं इथे मीडियम टाका, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, कोणत्या तालुक्याला किंवा कोणत्या एरियाला ॲडमिशन घ्यायची आहे तुम्हाला त्याप्रकारे इथे चूज करून घ्या। त्यानंतर इथून तुम्हाला कोणत्या कोट्यासाठी ॲडमिशन घ्यायची आहे, कोणाला ॲडिडस पाहिजे आहे, कोणाला सेल्फ फायनान्स पाहिजे आहे, कोणाला अनएडेड कॉलेज पाहिजे आहे, या प्रकारे तुम्ही कोणतेही ऑप्शन चूज करू शकता। तुम्ही जर ऑप्शन चूज केले तर तुम्हाला तेवढेच कॉलेजेस तुमच्यासमोर येणार, कारण तुम्ही जर इथे ऑल ऑप्शन चूज केले तर तुम्हाला संपूर्ण कॉलेजेस मिक्स येणार। आणि तुम्हाला जर स्पेसिफिकच कॉलेज पाहिजे, कोणाला ॲडेड पाहिजे आहे, कोणाला सेल्फ फायनान्स पाहिजे, तर तुम्ही जर ते ऑप्शन चूज केलं तर तुम्हाला फक्त तेवढेच कॉलेजेस येणार अशा प्रकारे। जर नाही चूज केलं तर तुम्हाला संपूर्ण कॉलेजेस मिक्स येणार। त्यानंतर जर कोणाला बायफोकल सब्जेक्ट पाहिजे, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, फिशरी वगैरे, तुम्ही यामधून सिलेक्ट करा। जो सब्जेक्ट सिलेक्ट करणार इथून सर्च केल्यानंतर तेच कॉलेज तुमच्यासमोर येणार। आणि इथे जर तुम्ही कोणताही सब्जेक्ट सिलेक्ट केला नाही तर जनरल सायन्सचे संपूर्ण कॉलेजेस तुमच्यासमोर येऊन जाणार। तर बघू शकता, मी यामध्ये कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहे, मार्क्स एवढे पण जास्त नाही आहे, त्यामुळे आम्ही यामध्ये बघू शकता 10 कॉलेजेस सिलेक्ट केले, कारण आता आम्ही रिस्क घेऊ शकत नाही आहे, या राऊंडला आमचा नंबर लागणं अतिशय गरजेचं आहे, असे विचार करूनच आम्ही हा फॉर्म फिलअप करतोय। तुम्ही सुद्धा असे विचार करू शकता। त्यानंतर तुम्ही इथून 10 कॉलेज ॲड केलेले आहे, इथून तुम्हाला कॉलेज मूव्ह करू शकता, वर न्यायचं असेल वर न्या, खाली आणायचं खाली या, म्हणजे सिक्वेन्स चेंज करू शकता। इथे डिलीटचं ऑप्शन आहे, डिलीट करू शकता। एखादं बाय मिस्टेक जर कोणतं कॉलेज ॲड झालेलं असेल तर तुम्ही इथून डिलीटसुद्धा करू शकता। अशा प्रकारे संपूर्ण जो सिक्वेन्स आहे हा लावून घ्या, 1 2 3 4 लावणं अतिशय गरजेचं आहे, कारण तुम्हाला त्या सिक्वेन्सनुसारच कॉलेज चेक करण्यात येते की तुम्ही यामध्ये इलिजिबल आहेत किंवा नाही आहेत। तर अशा प्रकारे आम्ही 10 कॉलेज घेतले आहेत, तुम्ही 10 घ्या असं म्हणत नाही आहे, तुम्ही
जेवढे घ्यायचे तुम्ही घेऊ शकता, 1 पासून ते 10 या मधात कितीही कॉलेज घेऊ शकता। फक्त माझं म्हणण्याचा उद्देश हाच आहे की या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागायला पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही तुमचे कॉलेजेस ॲड करा, जेणेकरून पुढील अजून राऊंड होणार का आहे का अशाबद्दलचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होणार नाही। तर यामध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे, जस्ट सांगितलं या प्रोसेसने तुम्ही संपूर्ण माहिती यामध्ये फिट करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह चॉईसला क्लिक करा। सेव्ह चॉईसला क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे हा सेव्ह होणार, परंतु अजूनही आपली एक स्टेप बाकी आहे, ती म्हणजे आपल्याला करायचा आहे फॉर्म लॉक। कारण जो विद्यार्थी फॉर्म लॉक करेल तोच विद्यार्थी या राऊंडमध्ये इलिजिबल असणार आहे, मी पहिलेच सांगितलेलं आहे। आणि संपूर्ण तुमचा फॉर्म फायनली सबमिट झाल्यानंतर, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता लॉक झालेले आहे, सर्व सक्सेसफुल झाला आहे प्रिफरन्स। यानंतर तुमचा फॉर्म संपलेला नाही आहे, तुम्हाला काय करायचं आहे, जोपर्यंत मी शेवटची स्टेप सांगत नाही की तुमचा फॉर्म आता कन्फर्म झालेला आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ सोडू नका। झालं तर यामध्ये तुमचे 10 कॉलेजेस आम्ही टाकलेले आहे, हे सेव्ह झालेले आहे। त्यानंतर लॉक ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा। यामध्ये तुमचा संपूर्ण फॉर्म तुम्ही चेक करू शकता, तुमचे नाव चेक करा, कास्ट चेक करा, संपूर्ण माहिती तुम्ही टाकलेली 10 कॉलेज चेक करा, सिक्वेन्स चेक करा, संपूर्ण माहिती एकदा चेक करा। जर काही वाटत असेल तुम्ही बॅक जाऊन कॉलेजचे नाव मागेपुढे करू शकता। त्यानंतर बघू शकता इथे तुमचा फॉर्म अजूनही इनकम्प्लीट आहे, याला कंप्लीट कसं करायचं, इथे एक चेकबॉक्स दिला, इथे क्लिक करा। आता इथून करू शकता तुम्ही लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्स। इथून जर तुम्ही लॉक केला तर तुमचा फॉर्म हा स्पेशल राऊंड 2 साठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि तुमचा जो नंबर आहे हा सुद्धा लागू शकतो। कारण भरपूर सारे विद्यार्थी असे की संपूर्ण सेकंड नंबरच्या स्टेपला सेव्ह करून सोडून देतात, त्यांना असं वाटते की आमचा फॉर्म सेव्ह झालेला आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म लॉक करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा फायनली सबमिट होत नाही। आणि त्यानंतर तुम्ही इथे डॅशबोर्डचं ऑप्शन दिलेलं आहे, डॅशबोर्डला आहे बघा, पार्ट 1 सेल्फ व्हेरीफाईड कॅप ऑप्शन फॉर्म कंप्लीट अँड लॉक। ज्यांच्याही डॅशबोर्डवर पहिला फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड, दुसरा फॉर्म कंप्लीट अँड लॉक आहे, त्यांचा फॉर्म 100% बरोबर त्यांनी भरलेला आहे। फक्त त्यांनी कॉलेज किती टाकले आहे हे त्यांच्यावर डिपेंड आहे, कोणी 1 टाकू शकते, 2 3 4, तुम्हाला जेवढे कॉलेज पाहिजे टाकू शकता। फक्त आम्ही एवढा फोर्स करतोय तुम्हाला की जेणेकरून तुमचा नंबर या राऊंडमध्ये लागायला पाहिजे। तुम्ही 1-2 कॉलेजवर डिपेंड राहू शकत नाही आहे, नाही मला हेच कॉलेज पाहिजे, मला हेच कॉलेज पाहिजे, कारण की ती वेळ राहिलेली नाही आहे की मला तेच कॉलेज पाहिजे। आपण शेवटच्या राऊंडपर्यंत पोहोचलेलो आहे, शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला चांगले कॉलेज टाकायचे आहे की जेणेकरून आपला त्या राऊंडमध्ये म्हणजे त्या कॉलेजमध्ये नंबर लागायला पाहिजे। अशा प्रकारे जर तुम्ही यामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता, इनहाऊस भरू शकता, मायनॉरिटी मॅनेजमेंट इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, यामधून तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। कोटा चॉईसमधून तुम्हाला जर इलिजिबल असाल तुम्ही जर फॉर्म भरा, मॅनेजमेंटमध्ये तर संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे स्पेशल राऊंड 2चे फॉर्म भरू शकता। यामध्ये व्यवस्थितरित्या फॉर्म भरा, कॉलेजेस टाकणं हाच इम्पॉर्टंट पार्ट आहे या फॉर्ममध्ये, त्यामुळे व्यवस्थितरित्या टाका। कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि 11th ॲडमिशनबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।